नवी मुंबईत मुसळधार पाऊस, तुर्भे स्थानकातील भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी, प्रवाशांना पाण्यातून काढावा लागतोय मार्ग। रेल्वे आणि पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली। राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठेत पाणीच पाणी। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीच्या पातळीवर प्रशासनाचं लक्ष। नवी मुंबईतील वाशीमध्ये भिंत कोसळली, वाशी प्लाझाची भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पडलेली भिंत आणि झाड काढण्याचं काम सुरू। दक्षिण मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत। पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। कोकण घाट क्षेत्रात जाण्यास पर्यटकांनी टाळावे, हवामान तज्ज्ञांचा पर्यटकांना सल्ला। कोल्हापुरातल्या राधानगरीत पावसाचा जोर वाढला, पावसामुळे मौजे चौके गावाला जोडणारा पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। कोल्हापूरच्या करूळ घाटात दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। कोल्हापूरहून सिंधुदुर्गात जाणारी येणारी वाहतूक बंद। पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं दरड कोसळली। साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांची पडझड। कोयना नगरमध्ये गुहागर पंढरपूर मार्गावर झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्यानं प्रवास करताना धोका। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली जलमय, घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नागपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 21 जून दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्गात पावसाचा अधूनमधून जोर कायम, कणकवली आचरा राज्य महामार्गावर पाणी साठल्यानं वाहतूक ठप्प, 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। मुंबईच्या गिरगाव परिसरात रस्ता खचून अडकली बस, 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली। मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे कराड चिपळूण राज्य महामार्ग बंद, पावसामुळे रस्त्याचे काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता वाहून गेलाय। रस्ता वाहून गेल्यानं कोकणात जाणारी वाहतूक ठप्प। रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी। काजळी, मुचकुंदी, वशिष्ठी नद्या सध्या उसळून वाहू लागल्या। लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो, पावसाळ्यामुळे खरं तर भुशी धरण 100% भरले। लोणावळ्यात 143 मिलीमीटर पावसाची नोंद। वसई विरार शहरात सध्या पावसाचा जोर वाढला, शहरातील अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड हाल। नवी मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, पावसाचा कृषी बाजार समितीला फटका। पावसामुळे अनेक भाज्या खराब। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात धुवाधार पाऊस, 24 तासात 139 मिलीमीटर पावसाची नोंद। चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात, पहिल्याच पावसामुळे गावातील विजेचे खांब कोसळले। वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणचं दुर्लक्ष, ग्रामस्थांचा आरोप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पावसाच्या पाण्यानं शेती पिकं गेली वाहून। कराड पाटण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग। कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला। सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर। जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप, राजाराम बंधाऱ्यासह 5 बंधारे पाण्याखाली। हवामान विभागाकडून कोल्हापूरला अलर्ट जारी, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली, कशेडी बोगद्याच्या अलीकडे डोंगरावरील माती रस्त्यावर, तर घटनेत कोणतीही जीवितहानी नाही।
मुंबई गोवा महामार्गावर वाकेड या ठिकाणी दरड कोसळली आहे। एका मार्गिकेवरील वाहतूक ठप्प, अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंतीसह मातीचा ढिगारा रस्त्यावर, दरड हटवण्याचं काम सुरू। रत्नागिरीमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ, नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली, डोंगर दऱ्यातून धबधबे प्रवाहित, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विद्याविहारमधील डॉन बॉस्को शाळेजवळ पावसामुळे साचलं पाणी, पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहतुकीला फटका, साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळण्याची भीती, डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे धोका निर्माण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।